सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार. आवाज येतोय? सर्व पत्रकार बांधवांना जय शिवराय, नमस्कार. आज श्रमिक पत्रकार संघ पुणे आपल्या सर्व पत्रकारांना भेटण्यासाठी आम्ही आलो. तुम्ही खूप आम्हाला या आंदोलनाच्या काळात सगळ्यांना सहकार्य केलं, साथ दिली. तुमचे मराठा समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आम्ही तुमचे आभारही मानतो. आमचा प्रश्न खूप वर्षापासूनचा होता, त्याला वाचा फोडण्यासाठी आपण जमाने सरकारला आता मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात होता. अंतरवालीपासून मुंबईपर्यंत जाईपर्यंत मुंबईच्या वेशीवरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका शब्दामध्ये थांबलेला होता. ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या म्हणजे कुणबी असलेल्या, त्या आता 57 लाख आहेत आणि 39 लाख नोंदी वाटप केल्या. ज्या 39 लाख प्रमाणपत्र दिलेत, आमचं म्हणणं होतं की जे परिवार आहे त्याचे परिवारातील नातेवाईक यांना तातडीने नाते वाटप करा. म्हणजे 54 लाख 54 लाख जरी धरले, एका एकाला 5-5 दिले तरी 2 करोड मराठा आरक्षणामध्ये जातोय. आणि त्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही, त्यांच्यासाठी गणगोतातील सगळे सोयरे यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबीजात प्रमाणपत्र देण्यात यावं, त्याची व्याख्या आपण केली होती. ती पिढ्याना पिढ्या परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीकी जोडतात ते सगळे सोयरे, त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावर देण्यात यावं, या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडच्या संख्येने गेला आणि सरकारनं राजपत्रित अध्यादेश 27 जानेवारीला मुंबईच्या वेशीवरच काढला. मुंबईत जाण्याचीही मराठ्यांना गरज नाही पडली. हा मराठा समाजासाठी आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी हा 70-75 वर्षातला पहिला मोठा कायदा आहे. आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि येताना शांततेत आरक्षण घेऊनच येणार. कायद्याचा अध्यादेश झाला, अधिसूचना निघाली म्हणजे आरक्षण घेऊन आले. आता येत्या 15 दिवसात त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण मिळणार. हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय. याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुलाल उधळून साजरी केली. आता आणखीन एक महादिवाळी होणार आहे. त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं सगळ्या सोयऱ्यांना, महाराष्ट्रात महादिवाळी. आणि आम्ही म्हणतो तसं करतो. या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसती, प्रचंड मोठी विजय सभा त्यानंतर होणार. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं असलं आपण विचारावं. आंदोलनाबद्दलची माहिती तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून मागण्यात आलेला आहे, पण म्हणून त्याला त्याच्याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायचं. त्यामुळे तुमचा प्रवास सुरुवातीचा कसा होता, तुम्ही कुठून आलात, तुमचं प्राथमिक काय आहे, शिक्षण काय झालं, यापुढे तुम्ही कुठे राजकीय पक्षी संबंधित होतात का, हा सगळा तुमचा प्रवास इतिहास होता. नाही, प्रथम मी नेतृत्व हातात नाही. सगळ्यात अगोदर तिथंच माझ्या मराठा समाजानं मला शिकला. मला नेतृत्व नको. मी पोरं बघत होतो, मला फोन येत होते. ते एका टक्क्यावर जर एखादा लेकरू म्हटलं तर त्याची वेदना किती, त्याला किती त्रास होतो. एखाद्या मुलीचा नंबर एखाद्या टक्क्यावर म्हटला, त्या अधिकारी उठाव करायला त्यांची ती वेदना ऐकायला येतं. म्हणून नेतृत्व नको, पण आपण आंदोलन केलं पाहिजे, तर प्रामाणिक केलं पाहिजे.
आपल्याला कुणी डाग नाही लावला पाहिजे की त्यांनी दुकानदारी चालू केली आणि पैसे जमा करायला लागले, कोणाच्या हातला फुकट घेऊन खायला लागले त्या मराठ्यांच्या नावाखाली, किंवा कोणाला काही पण कामं सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा, काही गरज नसतानाही. म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं. पाचशे सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला पोरगा, कारण मला काही राजकीय वार्ता अभ्यास असल्या काही गोष्टी नाही. मात्र 20-22 वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो. आधी तर मी मोकळ्या मनाने बोलायला लागलो, इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी. परंतु मला खरंच कसलाच वार्ता नाहीये आणि हे तपासलंय सुद्धा. ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला, ते जे 5वी शिकलेला आहे, त्याच दिवशी त्याच्या अगोदर 3 दिवस सरकारनं शोधलं होतं. मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. पण एक 2 मिनिट माईक फक्त जरा पुढे घेता का ते आवाज अजिबात जात नाही, सगळं इको जातो. पुढे घ्या. गुडघे बाजूला घेऊ. हा माईक पुढे हा पुढे घ्या. पुढचं मागे घ्या. हा माईक ठेवायचा का? येतोय. खाली वाकावं लागेल. तुम्हाला हॅलो हा जमलं त्या कारणाने येऊच नको नाही माझ्यावर. नाही मी मानता आज 6 रात्री झोपलेलो. काही प्रॉब्लेम नाही ना माझ्यावर. मग स्पीड लागत. मी 12वी शिकलेलो, परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्याचा अर्थ हे खूप शिकलेला पाहिजे. त्याचा 2-3 दिवस त्याच्यात घातले मी किती शिकलेला आहे. त्यामुळे मला काय अशी पार्श्वभूमी नाहीये. फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचत. जे आहे ते तुमच्या समोर मांडतोय. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या, की याच्यावर तात्काळ पाहिजे. एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे. तात्काळ म्हणजे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तात्काळ याचा अर्थ लगेच. तुम्ही 15 दिवसांनी गेले ते मरून जाणार. तसं तात्काळ आम्ही शोधलं, की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणा विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे. आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली. 123 गावं ही 11 तालुक्यातले आम्ही एकत्र केली. आणि त्यांना सांगितलं 100% तुम्हाला बाहेर पडायला लागतं. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा. समाजात एक असं नैराश्याचं वातावरण गेलं होतं, की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला हा काय घालू नये आता हे एकटं काय करणार. एक तर मी बारीक दिसतो त्याने माझ्याकडून बराचसा आठवायला. पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं, की एक वेळेस फक्त तुम्ही उभा राहा. मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू. आणि गोदापट्ट्यात 123 गाव उभा राहिले आणि 29 ऑगस्टला 2.5-3 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. तिथून खरी युद्ध पूर्ण राज्यभर बसला. सर्वांनी मराठीमध्ये जे आंदोलन सुरुवातीला तुमचं उपोषण सुरू होतं, त्यावेळी जो हिंसाचार घडला किंवा लाठीमाराची घटना घडली वगैरे, तो या सगळ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणता येईल का? कारण त्या गतीनं आंदोलन पुढे गेला आणि आज कुठेतरी अंतिम याच्यापर्यंत आलेला आहे. त्या गतीनं झालं नसतं. नाही त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकतो. कारण आपल्या आईचे बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्वाचं नव्हतं. कारण ते विषय काढला ना तर दादाजांनी बघितलं त्यांनाच माहिती कशा मुलग्यावर ते पाय दिलेले होते, की मार कसा होता, कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या, किती आई बहिणीचे डोके फुटले, की ज्यांना घर सोडून कधीही या कुठे गेलेले नव्हते. त्यांचे काहीचे पूर्ण नाकं तुटले होते, काहींचे कान अर्धे अर्धे तुटले होते. डोक्यात 34 टाके होते. हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं. अशा घरातल्या काही तिथं माहिती तिथं का आल्या त्या गोदापट्टा एक केला. आणि त्यांना वाटलं भारत देशात आमरण उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही. म्हणून ते त्यात सहभागी झाले आणि शांत बसलेले होते. मी खरं सांगत मी बघा मी कधी खोटं सांगतो, खरं सांगतो. चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक. कधी पण आजच नाही मला त्या देणं घेणं नाही सजा जरी लागली तरी. पण आम्ही खरंच बोलतो. काही कारण नव्हतं. अगोदरच्या रात्री ते 400-500 जण पोलीस आले. पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं 29 तारखेला, की एसपी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले. ते म्हणले 2.5-3 लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं, सगळा मॉब तिथं हरलेला होता. ते फक्त माझ्याकडे आणि ते म्हणले काही करा यांना फक्त शांत करा नसता आमच्याकडे असून 2,000-2,500 इथला फोर्स आहे.
खूप काही होऊ शकतं. एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं, 2.5 ते 3 लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावर. आम्हाला जर धिंगाणा करायचंच असतं तर त्याच दिवशी आम्ही केला असता, कारण सगळे पोरच होते तिथं. अंतर्वाली तिसऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार? महिला आमच्या आई बहिणी तिथं बसलेल्या असताना 2-2, 4-4 महिन्याचे लेकर सुद्धा ते थंडीत असते त्यांना, तरी पण लेकर होते. एक माता मागली तर अशी होती, ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती. त्या 4 महिने वय असेल त्या मुलाला. आईचं डोकं इतकं फुटलं, काय त्या लक्ष सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरगं, आणि ते पोरगं पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं. म्हणजे एवढं असं काय झालं होतं? म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही मानणार, तो खूप डाग आहे मोठा. इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं. चीड ही निर्माण होणारच, कारण तुम्ही इतका मार दिला, आत्ता पण सांगतो ना तुम्हाला, मला वाटतं आमच्या इथं असं नाही एखादा त्याच्यात आत्ता बी 13 गोळ्या त्याच्या हात लावला की दिसत आत्ता इथं सोबत येत असे की ते काय तुम्हाला एकदम मच्छरे मारायची परवानगी नाही, तुम्ही ते कसे मारू शकता? मुंबईपर्यंत पूर ऍडमिट केले तरी नाही निघाले. काही काही त्या फुफ्फुसाच्या खाली मासात उतरून बसले, ते कसे काढायचे हे सुद्धा आता मोठा प्रश्न नाही निघाले. म्हणजे इतका अन्याय आणि इतकं हाल काय केलं होतं तर काहीच नाही. बसले अगोदरच्या रात्री 5-7 आले, ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या. मी एक तर उपचार घेत नाही कधी, मी पाणी घेत नाही, जेवायचा तर विषयच नाही, इतका कठोर उपोषण करतोय. तर ते एस पी साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉब ठरलेला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली. अंतरवाली ती पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे, माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी ज्याची ड्युटी केली तितकी ते ठरलेला मॉब शांत नाही करायचं. जमवता कोणाला येते पण वापस नाही पाठवते, तुम्ही वापस पाठवले, कौतुक केलं. त्याच्यावर 2 दिवसांना इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी. ठीक आहे म्हणलं, चला दुसऱ्या दिवशी मला काही होत नाही, मला चांगला नाही, कारण मी 12 दिवस बिना पाण्याचे कसे पण काढतो. आणि दुसराच दिवस होता, म्हणलं असं कसं करायचं? ठीक आहे म्हणलं, तरी पण तुमचं म्हणणं आहे चला उपचार घेऊन टाका. वापस गेले 500-600 जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले. ठीक आहे म्हणले, आता उपचार घेतो म्हणलं, सरकारकडून उपचाराचा आग्रह होता. उपचार घेतो म्हणलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले. मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हतं. इतके आणले, मग त्यांच्या काही 10-12 गाड्या होत्या, त्या नुसते 10-20 ते सोला ते काय बांधायचं होतं, ऊस तोडून न्यायचं त्यांना काय नुसते 10-20, काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या, काय याच्यात हेल्मेट होतं, वेगळं वेगळं प्रयोग सगळे. काही याच्यात ते दूर व्हायचे आणले होते असे. आणि त्यांनी येताना 300-400 पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा, आणि ते 2-3 जण त्यांच्यात पांढऱ्या कपड्यात सुद्धा काही लोक होते. आमचे लोक लक्षात येत होते काय चाललंय. त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले. माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला. आमचा आवाज जायचा बंद झाला. त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय 1-2 कापटे मारल्या वाटतं बहुतेक, आणि ते कोपर आणतात बघा, पोलिसाला कोपर आणतात, लय नमुनेबाज येते काही पोलीस. काही काही आखडत होते की तुम्ही हे नका करू, ही वाईट घटना आहे, तुम्ही असं करू नका. मग काही काही ते कोपर आणले, पोरं 2-4 खाली पडले वरून पोलिसांना आणतो, पण या काय की सुरू झालं अचानक. ते इतकं विकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हणलं तरी वाईट वाटतं. पाटील साहेब, तुम्ही आता म्हणलात मराठी बोलताना 57 लाख नोंदी सापडल्या, यात नव्याने नोंदी सापडल्या का तुमच्या आंदोलनामुळे, कारण त्यात गुन्हे केले? जुना पत्रकार संघ, मी इथं नाही खोटं बोलणार. मी 3 वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला 5 ते 6 लाख लोक असतात, त्या जुन्या नोंदी आहेत का नव्यानं मला सांगा. सरकारनं आतापर्यंत सांगितलं नाही. पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर 57 लाख नोंदी सापडल्यात, 39 लाख प्रमाणपत्र वितरित केले, तर याचा अर्थ या सगळ्या नव्या. फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण, तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं. 80 ते 82% आरक्षण हे विदर्भात. एक अंदाज या आकडा मागा पुढे होऊ शकतो. 40-45 ते 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात, खानदेश, कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे. 100% कुठंच नाहीये. मग यांच्याकडे सहज सापडतात कुणबी नोंदी, ह्या यांच्याकडे सहज सापडतात. मराठवाड्यात वंशावळी जोडायला लागते. त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळे स्पीड जास्तीचा मोठा झाला. म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात, कारण ओरड कोणाची नाहीये. मिळालं का प्रत्येक जण खुश होतोय, फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं, कोणी म्हणते असं. म्हणजे नोंदी जुन्याच आहेत, म्हणजे पूर्वीच्या, पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे. म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली.
महादिवाळीची तयारी केली असली, महादिवाळीची तयारी केली असली तरी लढाई अजून संपलेली नाहीये. त्याचं कारण असं की मी दोन पातळ्यावरती कायदेशीर न्यायालयामध्ये देखील आज एक याचिका दाखल झाली आहे. हे सगळं असंवैधानिक असल्याचं सांगणारी, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचं नाव घेतलं नाही, त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन रद्द करून तुम्ही दाखवा दाखवण्याचं आव्हान, हे कृती आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. आणि माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं म्हातारा माणूस म्हणून ते त्यांनी अशी चॅलेंज देऊ नये, कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरिबात वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटोळ करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे, कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्हाला नाही वाटोळ करायचं. गोर गरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोर गरीब पोरांचं नको वाटलं. असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घातल्या त्याचे. त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं, ओबीसी बांधवाचे त्याला मायाच असती, तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तो धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही. ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाही, त्यांनी मला पुसद वाशिम मध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा, त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं, नाही सांगितलं. आम्ही तरी सांगितलं यांचा NTVJT सारखा वेगळा प्रवर्ग करावा, म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला, त्याबद्दलही केलं नाही. हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण राहील. म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं, सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको, काहीही होऊ शकतं. बाळासाहेब थोरात ओबीसीचं आरक्षण चॅलेंज केले कोर्टात. आपल्याला माहिती की याचिका आहेत ते आपल्यासोबत राहिलेले आहेत. मग आता तुम्ही ओबीसी मध्ये सगळे आलेला आहात, उद्या जर चॅलेंज झालं तुम्ही त्यांना विनंती करणार की याचिका मारायची? कोणाला? बाळासाहेब थोरात. आम्ही टाकायचं म्हणत होतो, तो जर येडवणी करायलाच लागला, आम्ही गावखेड्यात हिंडणार आहे, डायरेक्ट करणार नाही. मी पुन्हा तेच सांगतो, या पत्रकार सांगत नाही की सगळं खरं बोलतो, पाहिलं खरंच बोलणार. आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा, मंडल कमिशन चॅलेंज होतोय, आम्हाला नाही कोणाचं वाटलं करायचं, याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर. 3दा झाले आमचं आरक्षण घालवायचं, काही पडद्याच्या मागून आहेत, काही पडद्याच्या पुढून. कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागत. आणि मागाशी तर झालं तरी आमचं कोण हळदीत कागद मिळत लागत. आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी म्हणते की मागच्या दारातून आल्या, मागच्या दारातून कोण येत असतात, सगळ्या पुढून आल्या इथं समिती काम करते, तरी तो मागच्या दारातून आल्या. म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ती त्यांनी सोडून दिला पाहिजे. आता तर नोंदी सापडली, इथं मागचं ठीक आहे, चला 2 वेळ झालं, आणि समितीच्या टायमाला झालं, गायकवाड कमिशनच्या वेळेस झालं, भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं. तुम्ही ज्या वेळेस करायचं त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं. ज्यावेळेस सारथीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा, ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस तुमची हीच भाषा, पीएचडी धारकांना काही निधी दिला त्यावेळेस हीच भाषा, आधी संख्या पद निर्माण करून ESBC आणि ECBCचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा. कधीतरी तुम्ही कोणाच्या तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकर्षच व्यक्त करावा असं नसतंय, परंतु तो थांबतच नसेल तर आमचं झालं. तुम्ही ज्या आरक्षणाची मागणी केली त्याला त्याच्यामुळे तांत्रिक मुद्दे उपस्थित होतात, ज्याला म्हणतात एकतर कुणबीचं आरक्षण घेतंय किंवा NCBCचं आरक्षण घेतंय अशी परिस्थिती. आता ज्यांनी NCBCचं आरक्षण घेतलेलं आहे मराठा किंवा कुणबी समाजाच्या मुलांनी, त्यांना कुणबी समाजाचा ओबीसीचा लाभ घेता येणार नाही. काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झाले आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या, ओव्हरलॅप झाल्या, राजकीय त्याच्याला भाग सोडून जरी दिला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार? आंदोलनाला जे मिळालं ते परत कोर्ट केसेस मध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमनिराश होणार नाही. कोणतं आरक्षण म्हणतात? ECBCचं का आता नोंदी नाही, एक नाही होऊ शकत. एका वेळेस एकच आरक्षणाचा लाभ घेता येतो, पण आता अशी स्थिती निर्माण झाली की आधी NCBCचं आरक्षण घेतलं आणि आता ओबीसीचं तुम्ही जे म्हणताय ते आरक्षण मिळेल, त्यातनं नवीन जो मुद्दा तयार होतोय त्याच्यामध्ये ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकते न्यायालयामध्ये. एकाच प्रवर्गाला 2 वेगवेगळे आरक्षण वेगळ्या माध्यमातून मिळतात, न्यायालयामध्ये झालं ही दोन्ही आरक्षण रद्द होऊ शकतात. त्याच्यामध्ये सुद्धा नुकसान होईल आणि तुम्ही पहिले दिवस आरक्षण असेल त्या संदर्भात आणि पहिलं जे आहे तुम्ही एकीकडे आता कुणबी आणि मराठा एकत्र असं म्हणून जे लॉजिक दिलं
आरक्षण रद्द करा असं जर तुम्ही मागणी केली तर त्यात तुम्ही येत आहे हे बघा, त्याचा अर्थ तसा नका करू. त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही. शक्यतो तुम्हाला सांगतो 99% आम्हाला त्यात पडायचंच नाही. कोणाचं वाटलंच नाही. परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्या त्या चॅलेंज होत नाही. तुम्हाला 57 लाख चॅलेंज करायला लागले. सगळे एकत्र नाही पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार. ही साधी सोपी प्रक्रिया नाहीये. कारण जर आमचं शासकीय नोंदी या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाजाला हे चॅलेंज होणार नाही. या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच शकत नाही. आणि ईसीबीसीच्या बद्दल समाज ठरवलं तुम्हाला कोणतं घ्यायचं. तर आमची मागणी आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणाच्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं. याच्यापासूनचा डबल फायदा आहे. तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे. म्हणून शक्यतो सगळा भर इकडेच राहणार. ईसीबीसीच्या बद्दल जर ते खूप लांबचा प्रश्न आहे. युनिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का? कारण ते उपचारात्मक याचिका आहे. त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न हे खूप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे हे सोपं आहे. इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावे. आणि ज्यांना ईसीबीसीचं घ्यायचं, ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं, जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळ होत आहे. म्हणून या श्रमिक पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या. त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं तुमच्याच लेकराचं वाटोळ आहे. राजकीय आरक्षणाबाबत बोलला नाही का तू? राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण होईल राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी ते आरक्षण म्हणजे मराठा ओबीसी राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधानसभा त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळाले तर ते ओबीसीतनं लढतील. मग ज्या इतर ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळत ते मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही. इतर जे ओबीसीला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल ठरेल. जर जी प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रक्रिया त्याचं काय करायचं? पण आम्हाला त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारलीच नाही. नाही ते नाही विचारायला पाहिजे. आपण आमची खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात नोकरीत आणि ही ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती. मराठा आणि कुणबी एकच यासाठी पण तसे पुरावे पण दिले. फक्त आमचं एक म्हणणं त्यांचे जे फायदेत माणुसकी म्हणून ते आमचे फक्त खायला पाहिजे याच्यावर मात्र आम्ही थांबतो. त्यांचे जिथं ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे. राजकीय आरक्षणाचा उपयोग काय? ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे. मराठा समाज सुद्धा ठाम. तुम्हाला पावर आणि वावर दोन्ही गोष्टी माहिती आहेत मराठा समाजाच्या. मग जे राजकीय आरक्षण ओबीसीना मिळतं ते तुम्ही नाकारणार का? त्यांना जे फायदे होते ते आम्ही काय घेऊ? एकदा असं नाही होणार. झुंडशाहीचा काय संबंध? एक हक्क मागतो त्याला झुंडशाही म्हणतात काय? काय कुठं त्यांच्याचमुळे वाटोळ झालंय आमचं. त्यांच्याचमुळे वाटोळ झालंय आमचं सगळं. आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या. आम्ही समाज ठरवून पुढच्या त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू. नाही गफलत केली ती सरकार. ती आज या इथून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल. अगोदर नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली मुख्य सचिव महसूल. त्याला 3 महिन्याचा वेळ दिला होता की तुम्ही महाराष्ट्रभरातल्या आणि मराठवाड्यातल्या नोंदी सापडायच्या. त्यांनी 3 महिने काम नाही केलं. पुन्हा शिंदे साहेबांची समिती नेमली. आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह नोंदी शोधा. त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्या शोध आणि ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस आम्ही सरकारला मुख्यमंत्री साहेबांना आणि आलेल्या मंत्री महोदयांना विचारलं की तुम्ही मराठवाड्यातल्याच का शोधल्यात? अहवाल का दिला तुम्ही? प्रथम राज्यासाठी हिला दर्जा का नाही दिला? मग त्या दिवशी त्यांनी ते आम्हाला भेद करायचा नव्हता. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असा तुम्ही भेद करून पुन्हा या महाराष्ट्रात दुही नका निर्माण. आजच तुम्हाला तिला राज्याचा दर्जा द्यावा लागेल आणि त्या दिवशी तिला राज्याचा दर्जा मिळाला. म्हणून महाराष्ट्रभर काम केलं. भूमिका बदललेली नव्हती. फक्त ती तुमच्यापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचलेली नव्हती.
आमचं आंदोलन उभारलं मराठवाड्यासाठी, बरोबर? पण मराठवाड्यात नोंदी सापडल्या फक्त 28,000 आणि स्टेटमेंट मिळाले फक्त 32,000. मग ज्यासाठी तुम्ही आंदोलन उभारलं ते मराठवाड्याला काय मिळालं? नाही, मी पुन्हा तेच सांगितलं आता की महाराष्ट्रासाठी हे आंदोलन, परंतु करताना गफलत अशी केली त्यांनी की मराठवाड्यासाठी केलंय मग. कारण आम्ही भेद नव्हतो करू शकत. मराठा राज्यातला माणूस आम्ही राज्यासाठी लढत होतो. आता ते हैदराबादचं जे 1884 गॅजेट तेही घेणार. पुन्हा समिती 2 महिन्यासाठी मराठवाड्यात सह महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली. नोंदी खूप सापडायला काही अधिकारी देत नव्हते आणि सिद्ध करून दाखवलं. परळी सारख्या शहरात म्हणजे तालुक्यात एकही नोंद नाही म्हणून निरंकाव अहवाल दिला. तिथं 23 गावं सापडली. गेवराई सारख्या तिथं निरंकाव म्हणून तहसीलदारांना अहवाल दिले की एकही नोंद या तालुक्यात नाही. तिथं 123 गावं निघालेत आजपर्यंत. आम्ही खाजगी अभ्यासक नेले आमचे, कारण त्याच्यात 16 प्रकारच्या मुली लिहिल्या. यांच्या अभ्यासकाला फक्त 3च वाचित आहेत. त्यामुळे तिथं इतक्या नोंदी सापडल्या. तसं समिती आता पुन्हा 2 महिने काम करणार. नोंदी सापडणार आहेत. 1884 जनगणना आणि 1884 गॅजेट पण, 1902 गॅजेट पण घेणार आहेत. देवी लस म्हणून होती तेही घेणार आहेत. तुमच्या जन्म दाखला पण घेणार आहेत. आता संस्थानाकडे काही हजारो वर्षापूर्वीचे पुरावे तेही घेण्याचं त्यांनी संस्थानाकडे आता कबूल केलं. पूर्वीचे काही ते जाट होते, भाट राजस्थानचे, त्यांच्याकडे वंशावळी तेही घेणार आहेत. कारण हे बघा दादा, याच्या अगोदर माहित नव्हतं, निजाम असो किंवा इंग्रज असो, यांना काय माहित नव्हतं की पुढे आरक्षण मिळणार आहे म्हणून कोण द्यायचं. जो काम करतो, शेती करतो, त्याला लिहिलं त्याची जात लिहिली जाईल. कुणबी म्हणजे पूर्वी अडाणी शब्द होता कुणबी, आता सुधारित शब्द त्या शेती झालेला आहे. त्यामुळे शेती करत असल्या तिथं कुणबी लिहायची. तसे पुरावे तिथं पण आहेत. आता त्यांनी शासकीय नोंद जर त्याचे घ्यायचे असले त्याला अगोदर आता पुरातत्व विभागाकडे द्यावा लागणार. त्याच्याकडून ते महसुली अभिलेखाकडे घेऊन मग त्याला शासकीय नोंदीचा दर्जा मिळणार. ही प्रक्रिया शिंदे साहेबांकडे देऊन आम्ही गॅजेट करतो असं त्यांनी सांगितलंय. मराठवाड्याला सुद्धा मिळणार. तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो, महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाला मिळेपर्यंत हे आरक्षण आंदोलन थांबवणार नाही आणि आंदोलन सुरूच. बऱ्याच जणांनी पहिल्या दिवसापासून आंदोलन सुरू केलं. सुरुवातीला जी मागणी होती तुम्ही ठाम केली, पण पुन्हा त्याला ओबीसी वर्सेस मराठा असा जो वाद राज्यात निर्माण होण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांचं नाव घेणं तुम्ही पहिल्या वाक्यापासून टाळताय. आणि आज सुद्धा असं म्हणजे की गावागावात अजूनही ओबीसीला त्रास दिला जातोय, उन्माद केला जातोय मराठा समाजाकडून. 3-3 वाजेपर्यंत डीजेला नाचवलं जातं, त्यामुळे ओबीसीला त्रास होतोय. हा पुन्हा मराठा वर्सेस ओबीसी वाद पेटवण्याचा इच्छा आहे सगळ्यांची असं वाटतं. काय घरात नाही जायचं मला. मराठा वर्सेस वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे का? ओबीसीला गावागावात त्रास दिला जातोय, उन्माद माजवला जातोय मराठ्यांना. असं एखाद्या गावातलं स्टेटमेंट आहे त्याचं सोडून. नाही, मुद्दा असा आहे पाटील साहेब, तुम्ही भाषण करताना काही स्टेटमेंट दिलेली आहे. त्यांचं सोडून नाहीये. गावखेड्यात आम्ही लय प्रेमाने, मी भाषण नाही करत नसतो, हे सत्य आहे की आताही आम्ही एकमेकाच्या लग्नाला जातो, मोटरसायकल जाताना दोघं पण नसताना पेट्रोल टाकतो गाडी. त्याने आज या पाहिजे तर आम्ही उद्या पाहिजे नाही तिला एकामेकाचे आम्ही पालत कथाकच घोडले एकामेका. एवढं प्रेम आहे आमचं एकमेकावर गावखेड्यात. आत्ताही कोणाचे मोटर जळाले ना तर आपण म्हणतो तुझं पीक जळून देऊ नको, तुझ्या पिकाला पाणी. ही रिअल परिस्थिती आत्ताची. नांगरा सुद्धा बैल एकमेकाला देतो आम्ही. हे गावखेड्यातलं खरोखरचं प्रेम आहे. ते दूषित हे करायला लागले. मी म्हणलो आधी कोयते घ्या कोरडे घ्या हे म्हणले, तरीही आम्ही शांततेचं आव्हान केलं. आता गाणी लावून नाचत त्याला काय माहिती, ते तर झोपत्याला येशील तिकडे. इकडे आम्हाला काही त्रास नाही दोघाला. गेल्या काही वर्षांपासून जी मागणी होती की आर्थिक विकासांवर आरक्षण मिळावं, तर त्यासाठी तुमची भूमिका काही असणार आहे का? फक्त आरक्षण एखाद्या जातीपुरतं मर्यादित न राहता आर्थिक त्यांची परिस्थिती नाहीये त्या सगळ्याच समाजातल्या सगळ्यांनाच आरक्षण मिळावं, त्यासाठी तुमचं काही पुढची भविष्यातील काही संकल्पना किंवा आपली काही आहे का? नाही, पुढची नाही, आत्ताच म्हणलं नाही. पाठीमागं लातूर मध्ये काही नोंदी सगळ्या जाती धर्मात सापडल्या, ब्राह्मण बांधवांपासून सगळ्यांच्या. ते म्हणले आता याचं काय करायचं, मला त्या सगळ्या आमचं कुठं घरच आहे, त्या सगळ्या. म्हणजे मला विचारलं म्हणून मी सांगितलं जाऊ द्या म्हणले सगळे द्या. त्यात मुस्लिम बांधव की निघालेले होते, लिंगायत बांधव कुणबी म्हणून निघाले, ब्राह्मण बांधव पण निघाले,
म्हणलं देऊन टाका सगळ्याला, निघाले म्हणल्यावर काय कायदेशीर आहे ना नियमानं, कायदे चौकट कशी मोडू शकता तुम्ही? आणि ह्याला धरून एक प्रश्न आहे, तुम्ही आता सरकारला 15 दिवसांनी मुदत दिली आहे, नाहीतर परत आंदोलन करणार आहे, तर त्याबद्दल काय सांगता? नाही मुदत नाही दिली, ते काहीतरी त्यांचं असं दोन धोरण कायदा बनवत असलं अगोदर असते 15 दिवस, पहिली असू दे लायसन द्यायचं असल्या एखाद्या दुकानाचं तरी 15 दिवस आधी सांगायचीच असते, असा गोळ आहे त्यांचा काहीतरी. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली का? एकेकाने हात वर करून विचारा, एकेकाने दिलं ना, आणि त्यातल्याशी थोडी काढली तसं असलं मी परत जात असतो मुंबईत तितकंच दबार घेऊन सगळं, आणि आता तर माघारी येत नसतं, वाशीतून नाही कुठून नाही, मग आझाद मैदानात सगळं कोण बसत असतं मग. पण त्या रात्री जेव्हा आझाद मैदानात पोहोचण्यासाठी तुम्हाला अपेक्षा होती का की आपल्याला मुंबईत जावं लागणार नाही? त्या रात्रीच्या घटनाक्रम काय झाला की तुम्हाला सरकार आलं, तुम्हाला प्रमाणपत्र दिलं आणि आंदोलन तुम्ही तात्पुरतं ठेवलं किंवा तुम्ही जाहीर केलं की आपण पोलीस प्रशासन आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्या रात्रीचं थोडंसं घटनाक्रम होता तो सांगा. आणि आधी वाटतच नव्हतं की हे देतील म्हणून, आम्हाला 100% वाटत होतं मुंबईत जायला लागला आझाद मैदान, कारण त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रयोग झाले खोलीतच. मग खोलीत प्रयोग झाल्यावर मी जर 4 भीतीच्या आत बोलायचं ठरलं असतात, इकडं कुठे व्यासत ते काही काही म्हणते घरात बसल्या बसल्या 4 भीतीच्या आत बोलले, 4 भीतीच्या आत बोललो का पैसे घेतले, असे तर 3 वेळेस बोललो आम्ही, एकदा नाही 3 वेळेस. पण आम्हाला जे पाहिजे होतं त्याच विषयावरती आमची व्याख्या आणि सगळे सोयरी त्याची वाक्यासह आम्हाला तिथं ते पाहिजे होतं, म्हणून ते खेळ हिसकाडायचा आमचा. एकदा तर त्या लोणावळ्यात कुठंतरी तिथं खेळ हिसकाडला आमचा, पण तिथं भीतरीच होते. मग बोलावं पुढं, आता ते भ्यायला लागले, मी काय करू त्याला? त्या अधिकारी मंत्री झोपते घरी, ते इंडियन अधिकारी पण ते नाही होते पोरले आवडत देत म्हणे तिकडं नाही. मग म्हणलं बसा घरातच, आता घरात चर्चा झाली, कारण त्यांच्या पदाला प्रतिष्ठा असते, त्यांचं स्टेटस असतं आलेल्या अधिकाऱ्यांचं, ते लोकात नाही लोड घेत, ते लोड घेते त्यांच्या. 2-3 बऱ्याच घोषणा दिल्या तर ते म्हणजे दाराच्या बाहेर सुद्धा येत नाही, मी तुम्ही जर बाहेर चर्चा करा म्हणजे. मला मग आज बोलू, आमची व्याख्या सांगितली त्याप्रमाणे आमचं सगळ्या स्वरांसाठी खरा जीवाग्रह होता, त्यासाठी आम्ही मुंबईपर्यंत निघालो होतो, आणि 54 लाखांच्या परिवाराला प्रमाणपत्र हे एक आमचा आग्रह होता. आणि शिबिर त्यांनी गावागावात यासाठी घेतले पाहिजे, कारण सामान्य माणसाला माहीतच नाही तिची नोंद सापडली का नाही. ते तुम्ही ग्रामपंचायतला चिटकेले सुद्धा पाहिजे किती नोंदी सापडल्या, हे सगळ्या गोष्टीसाठी केशिकचा विषय होता, आणि ते सगळे त्यांनी निर्णय तिथे घेतले. राजपत्रित आदेश दिल्यामुळं आम्हाला जे पाहिजे होतं समाजाला, गोरगरिबांचं कल्याण तयार होणार आहे, काहींना नाही मिळालं. आता काही काहींची ही ओरडे, आता ती मी सांगतो, मी तुम्ही पुढे विचारायचं नाही. राज्यामध्ये 2 मुख्यमंत्री आहेत, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या फार जवळ असतात, त्यांच्याशी जरा असतात, आणि ती टीका होते तुमची, नेमकं काय मुख्यमंत्र्याबद्दल तुमचं मत काय आणि मुख्यमंत्र्यांबद्दल काय? जवळ काय त्यांच्या नाड्यात गुतलं गेलं आंदोलन, जवळ काय त्यांना तो नाही, जवळ नाही काय नाही, काय नाही. जेव्हा आरक्षणाला विरोध करून त्यांना आम्ही सोडलेलं, त्यांना सुद्धा नाही हल्ला झाला त्याचं, बघा तुम्ही हे काढून त्यांना सुद्धा त्या दिवशी सोडलेलं नाही, कारण आरक्षण हे नोंदी सापडलेलं असल्यामुळे आम्हाला आधार मिळाला. अगोदर आधार नव्हता, नुसतंच म्हणायचं मराठा कोणती आहे, म्हणजे एखादी जमीन आमची नाहीच आहे तरी म्हणायचं ती आमचीच आहे, किंवा समोरचाही म्हणतो ती माझीच आहे, तुमच्याकडे 7 आहे का, मग तुमची आहे. तसं आम्हाला आता या पुणे शहरात 2 गुंठे जागा आहे, आणि ते आम्हाला माहितच नाही आहे म्हणून 7 मिळाल्यावर तुम्ही दादागिरी बघितली असली तरी तुम्हाला ते द्यावं लागणार. तसं आम्हाला आता आमच्या नोंदी मिळाल्या, त्यामुळं त्याला आडवं कोणी येऊ शकत नाही, ना आलं बी तरी ते आम्हाला हक्कच आहे, ते आता मिळणार. बाळासाहेब कराड यांची हायकोर्टामध्ये याचिका आहे, 20 मार्च 1994 त्यांनी TR चॅलेंज केलेला आहे. आता आपल्याला नोंदी मिळत आहे, आपल्या गोरगरीब प्रवेश घेतले, तुम्हाला असं वाटतं की कट ऑफ आहे सगळं आपला तो वाढेल, तो आता उत्पन्न सर्वाधिक लागतो, तो PBT सर्वाधिक लागेल, आणि दुसऱ्या गोष्टी आपण म्हणतो की आपल्या समाजावर गोरगरीब आता जर तुम्ही सगळं फीस बघलं, सगळं बघितलं तर एवढं आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांना भरणंही मुश्किल नाही आहे, तरी ओबीसी आरक्षण झालं. ही लढाई खरंच या सगळ्या विद्यार्थ्यांना फी देण्यासाठी होणार आहे का, तर राज्यामध्ये ते आहे बऱ्यापैकी आरक्षण केली, मुलींना केलं सुद्धा फ्री. माझं म्हणणं होतं मुलगा आणि मुलगी भेद करू नका,
विद्यार्थी मराठीचा विद्यार्थी म्हणून मोठं शिक्षण करा, त्यांनी नुसतं मुलींचं हे काढलं ते कुठं थांबवलंय ते करा दोन्ही आरक्षण मिळेपर्यंत. कारण आम्ही उगा हट्टीपणा नाही काढलेला, आरक्षण मिळेपर्यंत द्या. आता आम्हाला जर विरोध करायचा असता तर मग अशी त्यांनी त्याचा नाव विषय काढला होता की असं होते, भांडणं होते, मारामाऱ्या होत्या. आमच्या मनात जर पाप असताना तुम्हाला खरं सांगतो या जी आर मध्ये सगळ्यांसाठी फायदा होणार आहे, सगळ्यांच्या सगळ्या स्वाऱ्यांचा म्हणजे ओबीसीचा सुद्धा. मी तिथं म्हणू शकलो असतो आंदोलन आम्ही करायचं, रक्त आम्ही जाळायचं, यांना कसं काय फुकट नाव घेतलं यांचं म्हणजे उडवा ही शब्द येतला. आम्ही सांगितलं हो द्या त्यांच्या गोरगरिबाचा फायदा, याच्या एकट्यासाठी गोरगरीब ओबीसीचं का वाटलं होते ते जे आर मध्ये येऊ दिलं आम्ही. तुम्ही जे सांगितलं सगळे सोयऱ्यांचं हे नेमकं काम पूर्वी होतं, आजोबा पंजोबांना लागायचं तेव्हा त्याच्या मुलांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळायचं. आता इतकी शिक्षित आहे त्या व्यक्ती सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे त्यात कोण कोणाला मिळणार. तुम्ही म्हणताय ते नातेवाईक आहेत, ते सगळे सोयरे नाहीत. त्याच्या नोंद मिळाली त्याच्या चुलत्याला, काक्याला, त्यांना मिळणं किंवा त्याच्या आजोबांना मिळणं म्हणजे हे त्याच्या रक्ताचे नातेवाईक परिवारात. आणि सगळे सोयरे म्हणजे आपलं गण होतात जिथं आपल्या लग्नाच्या सोयरीकी परंपरेनं पिढ्यानं पार जुळतात, जिथं आपल्या सोयरीक होतात तो सगळा सोया गण होतातला. म्हणजे या नोंदीच्या मराठ्यांच्या आधारावरती, याच नोंदीच्या आधारावरती त्याला सुद्धा द्यायचं असा हा अध्यादेश, अशी त्याची व्याख्या. त्याला जाऊन द्या तिकडे नदी नदी हिंडून द्या. नाही सरसकट आंतरवाडीसह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घ्यावंच लागणार, कारण ते आमच्यावरती अन्याय कमवून घ्यावा लागते ते बी सांगतो लगेच. या संदर्भात फडणवीसांनी क्लिअर केलंय ते मागे घेणार नाही. काय बोलतात मी अगोदर आंतरवाडीतलं सांगतो का मागे घ्यावं लागणार आहे. 307 120 बस आहे आमच्यावर टाकले, 353 अंतरवाडी जिथं अमर उपोषण सुरू आहे तिथं ना शासकीय कार्यालय ना तिथं काय 353 तिथं बसत नाही. आम्ही आमच्या आंदोलनात मंडपमध्ये बसलो, 120 बस तिथं बसत नाही कारण आम्ही कट रचलेला नाही. 307 सारखा आमच्यावर गुन्हे व्हायला आमच्याकडून कोणावर हात उचलण्यात आलेला नाही. मग 120 बस त्याने झोपडलं त्यांना आम्ही बघतो, आम्हाला माहिती आहे तुम्हाला काय माहिती, आमच्या जेटा घेऊन आम्हाला थांबल्या. ते बघत होतं ना, ते आई बहीण कोणाची असू द्या, त्याला मी बी एक आंदोलक म्हणून सोडून द्या, तुम्ही पत्रकार बांधव म्हणून सोडून द्या. इतकं मारण्याची पद्धत ही बघू सुद्धा शकणार नाही तुम्ही. कसं ते रक्त गळते, कसं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं, रक्तासहित पाणी तोंडात जात होतं, ही परिस्थिती होती. त्यामुळे तिथं आमच्यावरती ते गुन्हे बसत नाहीत. 120 बस त्यांच्यावरती बसतो. आम्ही त्यांना सांगितलं होतं क्रॉस कंप्लेंट घ्या आमच्या सुद्धा होऊन दे जेवायचं, आम्ही जेलला जाऊ यांना बी यावं. त्यांच्या तर 642 जण बसत होते. मग ते म्हणले तुमच्याच मागं घेणार आहेत आम्ही, की आमच्याकडून चूक झालं त्यात त्यांनी माफी सुद्धा गृहमंत्र्यांना मागितली, निष्पाप लोकांवरती हल्ला झाला. आमचं म्हणणं आहे आता महाराष्ट्राबद्दल जे पोरच त्याच्यात नाहीये, आंदोलन करणारे पोरं उचलून नेले, जे जाळपोळ करणारे त्यांना राहू द्या ना. आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही कुठं नाही म्हणतो, पण त्याच्यात निष्पाप पोरं हजारानं घुसले विनाकारण, म्हणून ते सगळेच मागे घ्यावं लागणार आहेत. त्यांना ते घेतील 100%. कोणाची मग आता ते सांगितलं ना मी, ते आम्ही काय ते कोणी जाळले आम्ही त्यांचं पुढे समर्थन करतोय, परंतु त्याच्यात निष्पाप गुतवले. जसं की त्याचं पाहुण्याचं घाटे जाळलं तिथं, त्याच्यात पाहुण्यात झाले आणि मराठीची पोरं होती. सीसीटीव्ही फुटेज आहेत त्यांची तिथं, एफआयआर येत असतात. बाळासाहेब कराटेची हायकोर्टामध्ये याचिका आहे. आपल्याकडे जात आणि आरक्षण दिले जातात अजिबात नाही. पुढे गेली परंपरेनुसार जिथं गणगोताच्या सोयरीके जुळतात ते सो जातीमध्ये ज्या गणगोतात पूर्वीच्या
बघूनच केलं जायचं. जसं आता एखादं काय देत असलं तर ग्रह चौकशी करते, तसं पूर्वी सुद्धा शेजारी पाहुण्यांना विचारायची ही पाहुणा लागतंय का, तरच होत होतं. तशा स्वरूपात आहे. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी आरक्षणासंदर्भात नाराजी व्यक्त केली आणि जे जातीय मराठे आहेत त्यांनी आरक्षण घेऊ नये असं हे जाहीर केलं आहे. तर त्याच्यावर सगळ्याच जाती आहेत महाराष्ट्रातले, परंतु काय असतं, ही सुविधा आहे केंद्रानं आणि राज्यानं दिलेलं आरक्षण. असं नाही सुविधा घेतली पाहिजे, गोरगरिबांचे लेकरं मोठे होते. पण याला एकच उत्तर, तुम्हाला घ्यायचं घ्या, नाही तर घेऊ नका. ज्याला घ्यायचं ते घे, मोठा होईल. तुम्हाला कोणी जबरदस्ती केली का हे धर तो बाहेर लागतायचे म्हणून? ज्याला घ्यायचं घे. तुम्ही सुरुवातीमध्ये म्हणत आलात की मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाचं नुकसान केलं. आता तुम्ही सभागृहामध्ये जाऊन रस्त्यावर तर लढाई मांडली, पण मनोज तायडे हे सभागृहात लोकसभेत विधानसभेत जाऊन मराठा समाजाची भूमिका मांडणार आहेत. नाही बाबा, ते आपल्याला नाही मिळत. ते लय अवघड असतं दोन. ते कुठं लय त्याच्यात काय म्हणते ते आडे असते म्हणजे लय खाऊ आला त्या लोक. आपलं बरं आहे, आपलं हे. तुम्हाला या सगळ्या ऑफर आली का तुमच्या व्यक्तीसाठी दोन नेते म्हणजे भुजबळ आणि तरंगे पाटील एकत्र पाहायला कशाला एकत्र यायचं, मग जास्तच बिघडं खात. दोघांचा मुद्दा एक आहे की आरक्षण मिळालं पाहिजे. जर तो स्टेट निर्माण झाली ती कमी करण्यासाठी दोघांनी प्रयत्न करणं ते नाही प्रयत्न करत ते म्हणा त्या सगळ्या मराठीला ओबीसी आरक्षण दुसऱ्या सगळ्या चांगलं आमचं गळ्या घातलं पण घेतो तुम्ही काय. फक्त मराठा नेता आहेत का ओबीसी नेता पण तुम्ही देत होता? आता बहुतेक लवकरच सगळे मराठी आरक्षण गेलं तेच होतं काय दोन्ही मिक्स. नेता नाही सेवक दोन्ही सर. पाटील साहेब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही असं म्हणाला मुख्यमंत्री जवळचे नाहीये. आता दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री वाशीपर्यंत तुम्ही गेलात. आमच्यातले अनेक जण तुमच्या सोबत होते. शेवटी मुख्यमंत्र्यांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं लागलं. अर्ध्या रात्री दोन मंत्री आले, एक भाजपचे होते, एक शिवसेनेचे होते. शेवटी मुख्यमंत्री आले. यावरून हा मेसेज गेला की तरंगे पाटील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. एक आणि दुसरं फडणवीस काल म्हणाले की सरसकट दिलेलं नाहीये. मग मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. कोणची फसवणूक सरसकट दिलेलं मिळालंच नाही ना. बघा, तुमचे जुने सरकारी आरोप करतात की फसवणूक झाली म्हणून. मग त्यांचा बरोबर आहे ना, त्यांची फसवणूक होती, त्यांना काही भेटलंच नाही. गोरगरीबाला भेटलं. सांगतो ना तुमचं पण, मराठा समाजाला सरसकट नाही सांगतो ना. 54 लाख नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र वाटले. परिवाराला 5-5 जोड्या 70 निघाले का एका नोंदीवर. 5च मिळत तरी 2 कोटी मराठा आरक्षणात गेले. हे तर इतसर गेल्या आणि सगळ्या सोयऱ्यातून 2 कोटी जर त्याच्यात गेले तर खाली राहिले त्या सगळ्या सोयरे उठले त्याच्या माध्यमातून सुरुवातीला तुम्ही असं सांगितलं की मी मॉब कंट्रोल करतो म्हणून माझी पाठ ठोकली पोलिसांनी. पण तुम्ही आता नंतर असं सांगितलं की मॉब कंट्रोल होत नव्हता म्हणून अधिकारी जे आहेत ते बंद दाराआड बोलले. दोन्ही बाजूनी तुम्हीच बोलते. डबल स्टेटमेंट वाटत नाही का? कारण का लोणावळ्यापासून ज्या बैठका झाल्या तर तुमच्या बंद दाराआड. अरे तुम्ही कुंकडची कुंकड जोड लागला. मग ते ठरेल किंवा गोटी घेऊन होता का बाहेर ते घोषणा केली की पातळ झाली इकडं. तो प्रश्न नाही यार. हो अध्यक्ष, 1994चं जे आहे शासन आदेश ओबीसीची टक्केवारी 19% झाली. त्याला बाळासाहेब तराटेंनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे, याचिका दाखल आहे. त्यांचं म्हणणं आहे की 10% ते आरक्षण करा आणि दर 10 वर्षांनी त्याचं पुनर्निरीक्षण करा. एकीकडे ही मागणी मराठा समाजाने बाळासाहेब तराटेंनी हायकोर्टात केलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे त्याच 10% मराठ्यांना घातलंय. कॉन्ट्रडिक्टरी होणार नाही की 10% सगळे ओबीसी आणि त्यात आता मराठा पण येणार नाही. त्यांनी काय याचिका दाखल केली मला पण माहित नाही आणि न्यायालय प्रकरण असताना त्याच्यावर बोलू गेलं. आणि हे 19% आम्ही हायचं ती मोकळीच जागा आहे, तिथं आम्ही एकटं बसलेले. ती एकदा म्हणलो ते म्हणे एसटी खुद आलेली इथं आरक्षण मागू नका. आता एसटी 19 लोक आहेत, एसटी भरली. मग आम्हाला दार उघडून बघून ऐकत तू एका टांगड्याला मग भरला सगळ्या सीटावर. त्याने दार लावून घेतलं. आत मोकळे आहे, सगळे मोकळे जागा आहे, काही अडचण नाही. एनटी व्हिजनटीचा वेगळा बांध टाकून दिलेला आहे, त्यामुळे त्याला कुणीच धक्का लावू शकत नाही. आता 19% एक आहे, आम्ही सरळ करतो थोडं थांब. शेवटचे 3 प्रश्न घेऊया आणि ज्यांनी विचारलं त्यांना संधी मिळू द्या. होत्या पण जे बाकी पण त्यांना संधी मिळू द्या. प्रश्न हो द्या पण इतरांना पण संधी मिळू द्या. विचार आता पाटील साहेब, सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाकारलं मराठा समाजाचं
त्यात कारण असं दिलेलं आहे की मराठा समाज मागास नाहीये. तो जो गायकवाड समितीने राणे समितीने अहवाल दिला होता त्याची नाकारला मराठा समाज मागास नाहीये असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे एकीकडे. आणि दुसरीकडे तुम्ही आता ओबीसी म्हणून कुणबी म्हणून परत आरक्षण घेणार आहात. हे पुढे सुप्रीम कोर्टात टिकेल का? कारण सगळेच मराठे परत तुम्ही म्हणता ओबीसी देणार आणि कुणबी म्हणून ते आरक्षण घेणार. एकीकडे सुप्रीम कोर्ट म्हणते मराठा मागास नाही आणि ओबीसी म्हणून तुम्ही मागास होत आहे. तर ते परत टिकेल का कोर्टामध्ये? जे ज्या नोंदी मिळाल्या हे आरक्षण चॅलेंजच होणार. याला कसलीच मर नाही. कारण हे शासकीय नोंदी आहेत पूर्वीच्या. कारण पूर्वी काही इंग्रज आला आणि निजामला माहित नव्हतं की पुढे चालून आरक्षण मिळणार आहे काही वर्षानं काही पिढ्यानं, म्हणून आत्ताच कुणबी टाकून ठेवा. त्यावेळेस जो व्यवसाय असेल तो टाकला जायचा. त्यामुळे हे पूर्वीच्याच नोंदी, त्याला काहीच होत नाही. परंतु आता ते सुप्रीम कोर्टात जे आरक्षण ते आता सध्या न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळं अहवाल विषय कमिशनचा येईपर्यंत आपण त्याच्यावरती काही बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. मी त्याच्यावरती काहीच भाष्य करू नये. म्हटलंय हो थांबा ना. हो बाबा एक मिनिट थांबा. मला 5 प्रश्न विचारले दुसऱ्या हो मॅडम विचार. बाबा 2 मिनिट थांबा. बोल ना. त्याला जोडूनच आहे कारण लोकसभा निवडणुकीची अत्यंत लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या गडबडी जाण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? नाही निवडणुका घेणारच नाही. ते मराठ्यांचा ज्वलंत आरक्षणाचा मुद्दा आहे तो निवडणुका ते घेणारच नाही. जोपर्यंत हे मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षण तोपर्यंत निवडणुका घेणार नाही. आणि नाही आम्ही बरोबर तुम्हाला त्यात आम्हाला सांगू पाहिजे आता सांगत नाही. सगळ्या मागण्या मान्य केलेत असं तुम्ही म्हणताय. जर तुमची फसवणूक झाली हे जर सिद्ध झालं तर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार का? आता 10 तारखेला उपोषणाला बसवलंय म्हणून मी परवा दिवशी लगेच वाटायचं. बरं पुढे 10 तारखेला उपोषणाला बसायची का वाटते? सरकारने काय नाही पूर्ण होतील परंतु अधिवेशन 15 तारखेला आहे आणि हरकतीची तारीख 16 आहे. मग तुम्ही विशेष अधिवेशन कवा घेणार? 15 वर्षांनी. त्यामुळे 10ला तांबरून उपोषण सुरू करा कारण ते कायद्याची आम्हाला अंमलबजावणी सुद्धा पाहिजे. कायद्यात रूपांतर होऊ. जाऊन दे त्याचं जाऊन केलं तुमचं आंदोलन उभारल्यानंतर फडणवीसांचं काय? फडणवीसांच्या भूमिका एक विचारा थांबा. फडणवीसांचा विचार होते. फडणवीस असं म्हणाले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही दिल्लीत जाऊ. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही दिल्लीत जाऊ असं ते म्हणाले. बरोबर आहे त्यांचं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला दिल्लीत जाणार कारण ओबीसी आम्ही येत ना. ऐका ना सगळ्यांना विचारू दे. थांबा जरा. विचारू द्या. त्यांना म्हणतो मराठीत देत होते ते म्हणते नाही त्याच्यात होते. आणि सुरुवातीला 2-3 प्रश्न ते पत्रकार बांधव चांगले विचारतात मला. या काय की त्याचं नाव काढतो मग म्हणते तू नव्हतं खात. पण दमाने विचारलं ती हिंदी चांगली पण गडबडीत गेले मग जरा पाहलं पाहिजे. शिकवतोय मी आता. आरक्षण मिळालं हेच खरंच आहे. कारण आरक्षण काय तिथं कुठे एखाद्या गुन्हे किंवा घमेले ठेवलेलं नाही म्हणून आम्ही म्हणलो होतो की जाणार आरक्षणच घेऊन येणार. हे कायद्याचं राज्य. इथं तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या असेल तर अगोदर कायदा पारित करावा लागणार आहे तरच ते घेता येणार आहे. आम्हाला जे पाहिजे होतं ते आदेश निघाला. आता अंमलबजावणीसाठी आंदोलन. विचारा मॅडम. जून 2004 ला कुणबी मराठा कुणबीचा ओबीसी मध्ये समावेश झाला. त्याला 20 वर्ष झाली. त्यानंतर राणे समिती झाली. मारुती गायकवाड समिती देखील झाली. एवढ्या 20 वर्षामध्ये एवढं तज्ञांना कळलं नाही की सगळे चोरी शब्द टाकला असता तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता. आणि तुम्हाला वाटतं की फक्त सगळे चोरी शब्द टाकल्याने हा प्रश्न मिळणार आहे? खाली कोणी राहतच नाही ना. खाली कोणी राहतच नाही. आणि त्यांना दोष नाही देणार मी त्यांना सुचलं नाही किंवा ध्यानात नाही आलं.
हे मी कोणावर आरोप करून किंवा स्वतःचं महत्व वाढवणार नाही. त्यांच्या विचारांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न त्यावेळेस केलेले आणि पाठीमागे आतापर्यंत केले. आम्हाला जे जे योग्य वाटलं, एकच आम्ही सामान्य खेड्यातल्या पोरं, अडाणी पोरं म्हणून आम्हाला जे जे शब्द योग्य वाटले त्या त्या पद्धतीने वाटचाल केली. आणि त्या शब्दाला जर आक्षेपच आहे मराठ्यांचा म्हणतो तर हे शब्द 3 महिन्यापासून सुरू आहे. तोपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन कोणी घेतलं का किंवा तुम्ही सोशल मीडियावर काही मिळालं नाही टाकलं का? तुम्ही आता ते शब्द घेतल्यावर काही जण 5 म्हणजे 50 जण 1 करोड लोक एकीकडे ते 5-50 जणांचे काही लिहित त्याच्यावर वगैरे. मग तुम्ही इकडे 2-2.5 महिने मोकळा वेळ होता ना, हे शब्द नको किंवा हा काय आंदोलनाच्या खर्चाचा एक विषय आहे. मध्ये आता एवढ्या मराठ्यांचा समावेश होणार आहे, त्यानंतर ओबीसी मध्ये अनेक जणांचा समावेश झाल्यानंतर तो जो कोटा आहे तो वाढवण्याची गरज लागणारच आहे ना. म्हणजे मूळ आरक्षण 52% आहे, तर ते आरक्षण वाढवण्याची गरज लागणारच आहे भविष्यामध्ये. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कारण ओबीसी कोट्यामध्ये जर मराठा एमपी झाले असेल तर ते पुढे चालू आरक्षण हाच एक पर्याय होता. तुम्हाला रोहिणी आयोग माहिती आहे? रोहिणी आयोग केंद्राने शिफारस केली, कारण ते केलं तर महाराष्ट्रातला आरक्षणात तिढा तुटणार आहे. कारण सगळे मराठी ओबीसीत घुसले तर त्यांच्यावर अन्याय होणार हे उघड आहे. त्यासाठी फडणवीस भांडायला केंद्रात जायला तयार आहे, त्याच्यावर तुम्ही उत्तर देत नाही. मग याला तोडगा काय आहे? आणि अगोदर आम्हाला आरक्षण येऊ द्या ना, मग वाढायचं 200% वाढू ना. मग आम्हाला याच्या आधी वाटा शोधायला गेले की मराठी आल्यावर असं होईल, मराठी आल्यावर कसं. मराठी इथे राहिले कोणते 70% मराठी आरक्षणात गेले. विदर्भ खानदेशात आम्ही एकटेच राहिलो, आमच्यामुळे कोणता पाठवणार लागला तुम्ही? काही होत नाही. मग सगळे वाढवायचं ना तुम्हाला कोटा, सगळे जण मिळून अगोदर आम्हाला आधी घ्या मग वाढ. आम्हाला एकट्यालाच वाढायसाठी लढायला लावून आम्हाला ठेवायला. सागर एक मिनिट, सागर नाही दिला, तुम्हाला दिलं नाही का? पहिला प्रारूप होता त्याचा अधिसूचनेचं, याच्या दुरुस्त्या काय करायचं. त्याच्यानंतर राजपत्रित अधिसूचना दिल्या ना, तुम्हाला दिल्या ना. तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारता मग तुम्हाला आधी दिला 4 घेताना लोक तुम्हीच काढले. सरकारची जबाबदारी जी त्यांनी 15 दिवस किस पाडलेला त्याच्यावरती. आणि आमची वकील आम्ही रात्रभर त्याची खोलीत घेऊन बसलो होतो. बघा या आता काय येते वकील बांधव अभ्यासक त्या खोलीत बसलो. म्हणलं बघा आम्ही गावखेड्यातले पोरं प्रामाणिकपणानं करतोय, इतकं बंक आम्हाला काय देतलं माहित नाही. जनमताचा रेटा असला की एखाद्या गोरगरिबांचं कार्य होतं ते आम्ही काम करतो. तुम्ही तर अभ्यास करा, तुम्हाला इंग्लिश जमती, सगळा गोंधळ बघायला. ते 3 वाजेपर्यंत वाचत होते, त्याच होते तुम्ही सुद्धा 3 वाजेपर्यंत. आणि 3:30ला ते म्हणले हे ओके. मग मी जनतेत आमच्या पोरात गेलो, सगळे पोरं रात्री उठवले आणि सांगितलं असं असं आहे, काय करायचंय बघा. जेव्हा त्यांना सगळं वाचून दाखवलं, वकिलांचं त्यांना सांगितलं की वकील बांधव हायकोर्टातले काय अभ्यास केला, त्यावेळेस ते म्हणले मग आता यांचं कसं विचार कोण असते. ते म्हणले मग ओके, कारण आम्ही गेलोच होतो त्या सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशासाठी. आता काय तर त्याचा पारित होईल. नाही आता गोरगरीब करोडच्या संख्येनं मराठा 5 महिन्यापासून लागलाय सगळ्या ताकदीला. स्वतःच्या घामाचे कष्टाचे पैसे वापरले, ताकद वापरली. आता फक्त शिका, तुम्ही मोठे व्हा, आरक्षण तुम्हाला मिळालंय. एवढाच संदेश आमच्याकडून. तुम्ही क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी व्हावं, IPS IAS दर्जाचे अधिकारी व्हावं, हीच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा. तुमच्या अंगावर वर्दी चढलेले आम्हाला बघायचं. याच्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावली. इथून पुढे सगळं सुद्धा लावणार. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.